तर फायनली आता आपण जेवण बनवूया. भात बनवले आहे, भात. आणि हा भात आता बस झाले. अरे वा वा वा, माहिनी पण आणली फुल आणि नानू दादा. चला सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कुठे गेले? काय तर आज सोमवार आणि पहिलीच वारी आहे. सोमवार वारी आहे. वारी म्हणजे आज कामाला कोण जात नाही. ॲक्च्युली शेताची कामं कुठली बंद राहतात गावाच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजे गावामध्ये देवाला नारळ दिलेला असतो. वारी म्हणजे काय, जसं मुंबईला आपण आहे ना, संडेला सुट्टी असते ऑफिस वर्क, किंवा मुंबईतली मोस्टली ऑफिसं बंद असतात. तर गावामध्ये सोमवार पाळला जातो आणि सोमवारच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. तर आज सोमवार आहे आणि पहिलीच वारी आहे. त्याच्यामुळे आज आपण देवपूजा करून सुरुवात करूया आजच्या दिवसाची. आंघोळ वगैरे झाली. आता जस्ट आता फुलासाठी आलो आहे, तर फुलं घेऊया आणि देवपूजेला सुरुवात करूया. आजचा सातवा ब्लॉग आहे आपला आणि सगळे व्हिडिओ बघत राहा. ह्याच्या आधीचे व्हिडिओ नसतील बघितलं तर नक्कीच जाऊन बघा. खूप गावची व्हिडिओ आहेत, खूप मजा येणार आहे. काय बोलतो? अरे काठी दे बाबासला. काय ही बघ तिकडं आहे. लक्ष करीतच नाही. तुम्ही बोलले ना, हा तुमच्या बोलण्याचं लक्ष. काय माहिती, ह्यांनी लावले ना, खूप मस्त झालं. म्हणजे कमसे कम फुलं भेटतात. 2-2 फुलं का होईना पण भेटतात आपल्याला. रोजची फुलं भेटतात इथे थोडीफार. मी आल्यापासून काढतो नाही तर अगोदरचे आहेत ना फुलं कोमेजून जातात. ते बघा दिसतात इथून. तर हे फुलं आहे. आणि वाटली कुपन म्हणून हे मोके घेतले होते. त्याच्यात ह्या जास्वंद्या खूप मोठ्या झाल्या. कारण जास्वंदी हे काय मुळापासून लावायला लागत नाही. हे नुसती त्याची फांदी आणून जरी लावली ना मिरगामध्ये तर ते रुजून जाते. म्हणजे व्यवस्थित जितावरा होत होता तयार. तर शेतातला बुजगावणं अशी बुजगावणी करतात मित्रांनो आमच्या इकडे शेतात, जेणेकरून रानटी कोण येऊ नये रात्रीचा. आज मित्रांनो फुलं थोडी भेटली, फुलंच नाही भेटली, जास्त लागली नाही. तर आता देवपूजा करूया ते आपण. बस झाले. अरे वा वा वा, माहिनी पण आणली फुलं आणि नानू दादा. चला काय करते ह्याला नुसतं खाऊ पाहिजे बस, बिस्किटासाठी, बाकी काही नाही. लाईट गेले आब्या, लाईट गेले. हे आमचं कुळदैवतेचं मंदिर. तुम्ही पांजीची व्हिडिओ बघितला असाल, तेच हे मंदिर. आबे लाईट गेले खरोखर. हे पंखा फिरते, लाईट लाव ना मग. लाईट का लावली? तर मित्रांनो इथे मी लपलो आहे माईसाठी. माई येते तिकडून. काय आहे ते? अरे वा. तर इथे आता आपल्याला माज बनवायचा आहे, जेणेकरून आपलं सामान राहील. एवढ्या भागात सारून वगैरे घेतलेलं आहे. प्लस सिमेंट ठेवायचा प्लॅन चालू. बघू आता. एवढं मला वाटतं सामान राहायला की इकडे सिमेंट पण राहू शकतं.
घालतोय ते आमचे मुकादम इकडे बघायला आलेत. ओ मुकादम नमस्कार. मुकादम मग शिवाय काय चालत नाही, कारण इकडे काही गलती झाली ना तर मुकादम बडबडतात है ना पिल्लू. बरोबर की नाही. मस्त ना फुलं. रोज आहे तो. हा रोज. आणि हा तो फोन. एवढा बघ ना बरं. बस झाला तेवढा. हा बस ना. किती फुली वाढी आली. असे आहेत ना बांबू खाली. नाही एवढं काही वजन नाही ना. हा बांबू खाली असं आपली घ्या ना ती तिथे ती आणायची तो मध्ये. एवढी जवळ येते का मला. झालेलं आहे आपल्याला काढवायचं. तर फायनली मित्रांनो आता आपलं बाकी वगैरे मग खाली मास वगैरे बनवला थोडासा, कारण तिथे आपल्याला सामान ठेवायचं आहे. थोडा हवा आहे त्यामुळं हवेचा थोडा आवाज येत असेल आतमध्ये तुम्हाला. तर आता आपण चाललो आहे कडवाईमध्ये. काल जी आपण खंती दिली होती मागच्या व्हिडिओमध्ये, कडवाईमध्ये गेलो होतो त्या व्हिडिओमध्ये आपण खंती दिली होती पाजवण्यासाठी, पण लवार नसल्यामुळे ते आपण घेऊन नाही आलो. परत तिकडेच ठेवली तिकडच्या दुकानामध्ये. तिथून आता खंती घेऊन आपण बघूया, घमेला वगैरे पण आपल्याला लागणार आहेत, तर त्या वस्तू घेऊन आता आपण परत येतो आहे. आणि गावची मीटिंगसुद्धा आहे. काही मंडळ आता गावच्या मीटिंगला गेले. बघूया जर त्या वेळेपर्यंत आलो तर गावच्या मीटिंगला सुद्धा आपण जाणार आहोत. चला कडवाईत. तर फायनली आता आपण आहोत बाजारपेठेत चिखली. आज सोमवार असल्यामुळे दुकानं सगळी आमची बंद आहेत. आणि इथून आपला हा रिक्षा स्टँड आहे. इथून आपण दररोज जर रिक्षा पकडायचं इथूनच पकडतो आपण. 20 रुपये सीट आहे आपली कडवाईपर्यंत. आणि हा आमचा चिखलीचा बोर्ड समोर. टाकळ्यांचं दुकान हमेशा दाखवलं आहे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये. फायनली आता आपण आहोत कडवाईमध्ये. आज काय सोमवार आहे, वारीचा दिवस आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे फिरता येते. जय पवार नंबर ते. हा काय बोलतो बाकी काय आणलं असं टाइमपास करायचं. ते दुकान आज उघडा आहे त्याचं. आज वारी आहे तर मग तो वारी पालायची नाही आम्हाला. अहो काय बोलायचं काय त्याला, तर काय बोलणार काय माणूसच तसं, त्याला काय करणार. हा कुठली गोष्ट उघडून खात नाही. होय नाही. अरे पण दुकान सोडून कसा जातो तो. अरे घरी भाजी द्यायची होती भाजी. हा अरे असं थोडी आहे भाजी द्यायची म्हणून, कारण दुकान सोडून कसा जातो तू. असं जमणार नाही. ये चौकशी. अरे अभ्यान बंद केला ना. अभ्यान बंद केला ना. मला लई नको खाली ठेवू नको. काय बोलतो बाकी काय कसं चाललंय मित्रांनो. कल्प्याचा चहा पाजते आपल्याला. त्यानंतर कल्प्या चहा पाजणार. हे कल्प्याचं दुकान आहे आपल्या कपड्याचं. कधी लागलं ना अर्जंट लगेच कडव्यामध्ये यायचं. जनता बँकेच्या बाजूला सीट आहे. कल्पेश विचारायचं फक्त माने कुठं आहेत. मग मान्यांचं दुकान कोणी सांगेल हसत मुखात. पुऱ्या कडवत विचारवते हसत मुखात सांगा मान्यांचं दुकान कुठं आहे. हे माने येतेच राहतात काय. पाठीमाग आहे ते लवार. इथं पण नाही. उसगावकर
खंती दिली होती का आता एक पाचवायला उसगावकर बाबू उसगावकर वरचे ओक्टवाडीतले आले होते ना पाजून गेले पैसे दिले काय त्यांनी अरे यार ओक्टवाडीतले हा कोण नाही दुसरे एक बारकी खंती होती एवढी मोठी पण होती बारकीची होती नेले ना मग जाऊ दे आता मी उगाच आलो फुकटचं खर्च सो फायनली मित्रांनो आता आपण पंडवाडीपर्यंत आलो इथपर्यंत अनुदीपनी सोडलं गाडीने आणि आता थोडं चालत आपण घरी चाललोय एक झाडं तेवढी विकत घेतली बाकी काही नाही समोर पाठीत जरा पाठीत हा व्हेरी गुड काचा कॅच बरोबर बॉलर बाग कॅच अरे हाय पा यस व्हेरी गुड मस्तच मागे दादा परफेक्ट पिल्लू आता मला येस पकडला कॅच कॅच डायरेक्ट आली पाहिजे हातामध्ये येस येस सरगुडला वर लागला म्हणून व्यवस्थित टाक पद्धतशीर बॉलिंग ओ कॅच आउट कॅच अरे व्हेरी गुड कॅच व्हेरी गुड काय माहिती तू कॅच मित्रांनो आता कडवायचं वगैरे आलेलो आहे आणि आता संध्याकाळचे 4 वाजले तेवढा आम्ही इस्तो पेटवतो लाईट गेली इस्तो पेटवतो लाईट आमची गेलेली आहे सोमवार आहे त्याच्यामुळे लाईट जाते सोमवारची आता पहिली इस्तो पेटून पहिलं बनेल ते चाय उसके तू ओके लाईट गेली त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही मित्रांनो तर आता चाय बनवूया तर फायनली आता आपण जेवण बनवूया भात बनवूया भात आणि हा भात आता निंबळ चालतं का लागला पिल्ले तर फायनली आता आपला भात शिजतोय त्याचं पाणी गरम करायला ठेवलं आणि आजचा दिवस आज काय खास झाला नाही आजच्या दिवसावर ज्या गोष्टी घडायच्या होत्या ते घडल्या नाही म्हणजे प्लॅननुसारच चाललो होतो पण प्लॅन काय फिक्स झाले नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच ठिकाणी तोपर्यंत बाय